नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच्यात 8वा हप्ता पण आपण आपल्या 1,19,00,000 पहिल्यांदा शेतकरी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून, दुसरं पीएम किसान योजनेच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी योजना मांडल्या। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारणतः आपल्या 1 कोटी, दुसरं पीएम किसान योजनेच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी योजना मांडल्या। पीएम किसान योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील साधारणतः आपल्या 1,19,00,000 पहिल्यांदा शेतकरी त्यामध्ये लाभार्थी हे होते। त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत केंद्र सरकारच्या वतीनं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी 299,299 इतकी मदत आपण आपल्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ही आपण माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना केले। त्याचप्रमाणे नमो शेतकरी ही आपल्या राज्याची योजना आहे। त्याच पीएमच्या धर्तीवरती आपण राज्यांनी ही नमो शेतकरी योजना, महासन्मान योजना केली। ते साधारणतः आपण त्याचे 7 हप्त्यामध्ये साधारणतः 13,000 कोटी रुपये आपण त्यांना अदा केले। तसेच 8वा हप्ता पण आपण त्याचा लवकरच त्याचा ड्यू आहे तोही हप्ता आपण लवकर देतोय। त्यामुळे मी एवढं सांगतो की केंद्र आणि राज्य सरकारने या शेतकऱ्यांना माझ्या या राज्यातील भरीव अशी मदत ही केलेली आहे। दुसरं गुण नियंत्रणाच्या बाबतीमध्ये अनेक सदस्यांनी वाढलं। आपल्याला माहिती आहे सभापती महोदय की शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्व व दर्जेदार व वेळेवरती खते, बियाणे व कीटकनाशक उपलब्ध होण्याच्या या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। पीक बाबतीमध्ये कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी आधी पाऊस जादा झाल्यामुळे झालं। अतिवृष्टी अनेक भागामध्ये मी आपल्याला माहिती आहे की सदस्यांनी अनेक काय गोष्टी विचारल्या। राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विम्याच्या योजना राबवण्यात आहे। यामधून मागील 9 वर्षांमध्ये साधारणतः आपण जर विचार केला तर 37,500 कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई ही माझ्या या राज्यातील शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे। पीक विमा योजना राबवताना मागील येणाऱ्या अडचणी लक्षात घेता काही गोष्टी मागच्या काही काळामध्ये घडल्या गेल्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनापूर्वी घेण्यात आला। आणि खरीप हंगाम 2025-26 साठी राज्यावर आपल्या राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या अनुषंगाने नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई ही प्रगती पथावरती आहे। राज्यामध्ये बीड पॅटर्न 80-110 मॉडेलवर आधारित पीक विमा योजना राबवण्यात येत असून त्या पीक विमा कंपन्यांच्या नफ्यावरती विमा हप्त्याच्या तुलनेने 20% निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे विमा कंपन्या अवाजवी नफा मिळवू शकणार नाहीत। आणि काही सदस्यांनी प्रश्न विचारले की वन्य प्राण्यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई देणे, तसेच पूर या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे क्षेत्र जलमय होऊन नुकसान झाल्यास त्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई देण्याची तरतूद यापूर्वी प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये नव्हती। परंतु आपल्या सर्वांना सांगा हरकत नाही की या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनाने नुकताच 18/11/2025 रोजी पत्रान्वये सदर बाबी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे। आणि त्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून सविस्तर मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील बाबतीमध्ये कारवाई ही निश्चित प्रकारे करण्यात येईल। त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये खूप मोठं नुकसान हे गेल्या वर्षी आधी खाजगी वन कायदा 1975 आणीबाणीच्या काळात आणला गेला आणि घाईनी वर्षभरामध्ये असल्याचं नसलं झालं आहे। आणि त्यामुळं आता इतक्या घाईत केला आहे रात्रभरामध्ये खाजगी जमिनी वन दाखवल्या, कुठं दाखवल्या। त्यामुळं 1,98,000 हेक्टर जमिनीपैकी आता रिसर्वेक्षणाची गरज आहे, ते केलेलं आहे। फक्त एकच त्याच्यामध्ये तांत्रिक प्रश्न आहे, तो लॉ ज्युडिशरी, महसूल आणि वन असं बसून मी आता सांगितलं वडेट्टीवार साहेबांना, यामध्ये आपल्या सर्वांना मी चर्चेला बोलवतो। ज्यामध्ये सिंधूर जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, त्या ठिकाणी विदर्भातले आपले जिल्हे आहेत, उत्तर महाराष्ट्र जिल्हे आहे, पश्चिम महाराष्ट्र जिल्हे आहे। या सर्व आमदारांशी चर्चा करून आपण जर 2 गोष्टी आहे,
जर आपल्याला अधिकार असतील तर आपण काय माननीय मुख्यमंत्र्याकडे जायचं आहे ना आणि कॅबिनेटमध्ये जायचं आहे, त्याला काही फार वेळ लागत नाही. पण दुसरा प्रश्न असा आहे, जर सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेविट आहे आणि त्यात मान्य केलं सरकारने त्यावेळी हे घाईघाई सारं, तर त्यामुळं मला असं वाटतं की याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्टात जावं लागेल तर मी सांगितलं आहे उच्चस्तरीय सर्व प्रकार, जसं झुडपी जंगलात नानाभाऊ आपण केलं, त्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या ते आपण करतोय, आता पुन्हा पिटिशन टाकतो आहे. तर तसंच आपण याच्यामध्ये संपूर्ण सुप्रीम कोर्टात गरज पडली तर जाऊ, पण त्या लोकांना रिलीफ देणं आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र सर्व जिल्ह्यात 1,98,000 हेक्टरचा प्रश्न आहे, त्यापैकी जवळपास 50% हा प्रश्न आहे की जिथे घाईघाईत सारं झालेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं थोडा तर सभागृहामध्ये खूप काही याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय असल्यामुळं यातला मी तातडीनं बैठक घेऊ आणि तातडीनं मार्ग काढायचा प्रयत्न करू. चला बैठक